आपल्या चॅनलवरील व्हिडिओ बघून माझ्या मुलीने हट्ट केला की मी सुद्धा तळलेले मोदक करणार आहे. तुझी रेसिपी संपूर्ण फॉलो करणार आहे आणि मोदक करणार आहे. मग म्हटलं चला मुलीने तयार केलेले मोदक तुम्हाला दाखवूया, तुमच्याशी ही रेसिपी शेअर करूया. तुम्ही बघू शकता मोदक किती छान झालेला आहे आणि अतिशय खुसखुशीत झालेला आहे. संपूर्ण रेसिपी तिने बनवलेली आहे. तर तुम्ही जशीच्या तशी रेसिपी फॉलो करा आणि मोदक करा. बघा तुम्ही बनवलेले मोदक सुद्धा अतिशय लाजवाब होणार आहेत. खूप खुसखुशीत होणार आहे आणि चविष्ट सारणही होणार आहे. तर रेसिपी संपूर्ण बघा आणि हो, ही रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका, शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही बघू शकता माझ्या मुलीने अतिशय सुरेख असे मोदक तयार केलेले आहेत. मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते. आज आपण गणपती बाप्पांच्या आवडीचे मोदक करणार आहोत. तळलेले मोदक आपण करायचे आहे. मोदक अतिशय खुसखुशीत होणार आहेत. त्याचबरोबर चविष्ट असं सारण कसं करायचं हेही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग रेसिपी सुरू करूया. सर्वात आधी आपण मोदक बनवण्यासाठी पीठ तयार करूया. 3 वाटी मैदा एका भांड्यामध्ये घ्यायचा आहे आपल्याला. याच्यामध्ये बाकी काहीही टाकायचं नाही, रवा वगैरे टाकणार नाहीये. 3 वाटी मैदा घेतला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे. त्यानंतर तूप कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे. 2 चमचे तूप घेणार आहे. तूप घट्ट आहे म्हणून 2 चमचे घेणार आहे. जर मेल्टेड तूप असेल तर ते 4 ते 5 चमचे घ्यायचं आहे आपल्याला. आपण पोहे खातो ना त्या चमच्याने मोजून 4 ते 5 चमचे तूप घ्यायचं. तूप चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे, ते मैद्यावरती टाकलेलं आहे. आता चमच्याने आपण आधी मिक्स करूया. कारण तूप चांगलंच कडकडीत असं गरम आहे, हाताला भाजू शकतं आपण जर डायरेक्ट हाताने मळलं तर. त्यामुळे चमच्याने आधी चांगलं मिक्स करायचं आणि त्यानंतर हाताने आपण हे तूप चांगलं मळून घ्यायचं आहे पिठाला आणि नंतर पाणी टाकून ते मळून घ्यायचं आहे. चमच्याने चांगलं मिक्स करून झालेलं आहे. आता तूपही थंड झालं असेल. आता आपण हाताने मिक्स करूया. तूप मैद्याला चांगलं चोळून घ्यायचं आहे आणि तूप चोळून झाल्यानंतर आपण थोडं थोडं पाणी टाकत हे पीठ मळून घेणार आहोत. पाणी आपण एकदम टाकायचं नाहीये, थोडं थोडं पाणी टाकत पीठ मळायचं आहे. जास्त सैलसर पीठ करायचं नाही आपल्याला. थोडंसं घट्ट असं आपण हे पीठ करून घेणार आहोत. कारण आपल्याला मोदक अगदी खुसखुशीत पाहिजे आहेत, त्याच्यामुळे थोडंसं घट्ट असं पीठ हे मळायचं आहे. पीठ जर अगदी सैलसर करून घेतलं ना तर मोदक हे खुसखुशीत होत नाहीत, ते मऊ पडतात. मोदक शेवटपर्यंत कुरकुरीत आणि खुसखुशीत राहण्यासाठी आहे ना थोडं थोडं पाणी टाकत घट्ट असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता मी अगदी थोडं थोडं पाणी टाकत आहे ना घट्ट असं हे पीठ मळलेलं आहे. पण ते मऊ सुद्धा आहे, याच्यामध्ये गाठी वगैरे राहायला नाही पाहिजे. अगदी मऊसर असं हे पीठ मळायचं, पण घट्ट असायला हवं. अगदी छान घट्ट असं पीठ तिने मळलेलं आहे. आता झाकण ठेवूया आणि हे पीठ अर्धा तास भिजू देऊया. पीठ भिजेपर्यंत दुसरीकडे सारण करायला घ्यायचं आहे. ओल्या खोबऱ्याचं सारण आपण करणार आहोत, ओलं खोबरं आणि गूळ. त्यासाठी कढई ठेवलेली आहे गॅसवरती. कढईमध्ये तिने 2 चमचे तूप टाकलेलं आहे. तूप गरम झाल्यानंतर ओलं खोबरं टाकलेलं आहे याच्यामध्ये. एक नारळ सोलून किसून घेतलेलं आहे. ते ओलं खोबरं या तुपामध्ये टाकलेलं आहे. आता ते चांगलं परतून घ्यायचं आहे. जास्त वेळ नाही, 5 ते 7 मिनिटे आपण परतून घेणार आहोत. खोबरं टाकल्यानंतर माझ्या मुलीला लक्षात आलं की अरे खसखसच टाकायची राहिली मम्मी. मग मी तिला सांगितलं ठीक आहे काही हरकत नाही. खोबरं थोडंसं बाजूला घे, मध्ये जागा कर आणि त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकून त्याच्यामध्ये खसखस टाकायची आणि थोडा वेळ परतून घ्यायची आणि नंतर खोबरं मिक्स करून घ्यायचं. मग खोबरं तिने साईडला केलं आणि मध्ये 1 चमचाभर तूप टाकलं आणि त्याच्यामध्ये खसखस टाकून ती थोडा वेळ परतून घेतली. खसखस जास्त लाल होईपर्यंत परतायची नाही, अगदी थोडा वेळ परतायची आहे, नाहीतर ती कडवट लागते. त्यामुळे अर्धा मिनिटभर खसखस परतलेली आहे. त्यानंतर खोबरं त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. आणखी 3 ते 4 मिनिटे आपण खसखस टाकल्यानंतर खोबरं परतूया आणि गूळ याच्यामध्ये मिक्स करूया. आता जवळजवळ 7 मिनिटे आपण हे खोबरं परतून घेतलेलं आहे. आता गूळ याच्यामध्ये टाकूया.
ज्या वाटीने खोबरं घेतलं होतं, किसलेलं खोबरं ज्या वाटीने घेतलं होतं ना, त्याच वाटीने गूळ घेतलेला आहे. 1 वाटी खोबरं असेल तर पाऊण वाटी गूळ आपल्याला घ्यायचा आहे. गूळ टाकल्यानंतरही जवळ-जवळ 7 ते 8 मिनिटे आपण हे सारण परतायचं आहे. सारण आपल्याला अगदीच कोरडं नाही करायचं आणि अगदी ओलसरही ठेवायचं नाहीये, असं आपल्याला सारण करायचं आहे. गूळ पूर्णपणे मेल्ट होऊ द्यायचा. मेल्ट झाल्यानंतर त्याला पाणी सुटतं आणि ते पाणी सुद्धा आपण थोडंसं आटवून घ्यायचं आहे. एवढं आपल्याला सारण हे परतून घ्यायचं आहे. गूळ आता विरघळलेला आहे, तुम्ही बघू शकता. सारण थोडंसं होत आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये विलायची आणि जायफळ कुटून टाकणार आहोत. 3 ते 4 विलायची सोलून घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये छोटासा जायफळचा तुकडा टाकलेला आहे. थोडीशी साखरही टाकलेली आहे. साखर टाकल्यामुळे काय होतं, विलायची आणि जायफळ आहे ना पटकन कुटून तयार होईल. तुम्ही बघू शकता सारण हे थोडंसं कोरडं होत आलेलं आहे. आता यावेळी आपण विलायची आणि जायफळ याच्यामध्ये टाकणार आहोत. तुम्हाला पाहिजे असेल तर याच्यामध्ये ड्रायफ्रुट्सही टाकू शकता. आमच्या घरी आहे ना फक्त गूळ आणि खोबऱ्याचं सारण आवडतं, त्यामुळे मी ड्रायफ्रुट्स नाही टाकत. त्यात माझ्या मुलीला तर बिलकुलच आवडत नाही ड्रायफ्रुट्स टाकलेले. मी तरी कधी-कधी टाकते, पण आता तीच बनवती आहे म्हटल्यावर तिने तर अजिबातच ड्रायफ्रुट्स टाकलेले नाहीयेत. फक्त गूळ आणि खोबऱ्याचं सारण केलेलं आहे. पण हो याच्यामध्ये विलायची पूड आणि जायफळ पूड टाकायची, म्हणजे सारण अगदी चविष्ट होतं. याला बाकी कशाचीही गरज लागत नाही. इतकं सुंदर चवीचं सारण तयार होतं. आता बघा विलायची पावडर आणि जायफळ पावडर मिक्स केल्यानंतर सारण बऱ्यापैकी आता घट्ट झालेलं आहे. पाणी आटलेलं आहे. अगदीच खूप कोरडंही सारण करायचं नाही. परफेक्ट असं सारण आता तयार झालेलं आहे. जास्त कोरडंही नाही आणि खूप ओलसरही नाही. याच वेळी आपल्याला गॅस बंद करायचा आहे. कारण सारण थंड झाल्यानंतर ते अजून कोरडं होतं. त्यामुळे खूपच कोरडं होऊ द्यायचं नाही आपल्याला. थोडंसं ओलसर ठेवायचं. सारण तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. पीठही आपण आधी मळलेलं आहे. अर्धा तास झालेला आहे पीठ मळून आपण. आता आपण मोदक करायला घेऊया. आता तिने पिठाचा उंडा घेतलेला आहे. ज्या आकाराचा मोदक करायचा आहे, तेवढ्या पिठाचा उंडा घ्यायचा आहे. पीठही लावायचं आहे उंड्याला आणि लाटून घ्यायचं आहे. उकडीचे मोदक करताना तांदळाचं पीठ आपण लाटून घेत नाही, हातानेच त्याची पारी तयार करतो. काही-काही जण लाटूनही घेतात, पण हाताने आहे ना अगदी छान पारी तयार होते तांदळाच्या पिठाची. पण मैद्याचं तसं नाहीये. मैद्याचं पीठ हे आपल्याला लाटूनच घ्यावं लागतं. हाताने त्याची पारी तयार होणार नाही, खूप जाडसर होईल. म्हणून आपण अगदी पातळसर पारी लाटून घेऊया. पारी आता तयार करून झालेली आहे, लाटून झालेली आहे. तुम्ही बघू शकता. जास्त पातळही नाही करायची कागदासारखी आणि खूप जाडही ठेवायची नाही. अगदीच पातळ केली तर मोदक हा फुटू शकतो. म्हणून आहे ना मीडियम अशी आपल्याला ही पारी तयार करायची आहे. खूप जाडही नाही आणि खूप पातळसरही नाही. आणि सारण बघा बऱ्यापैकी कोरडं झालेलं आहे. आपण किती ओलसर ठेवलेलं होतं, पण थंड झाल्यानंतर ते अगदी व्यवस्थित झालेलं आहे. भरपूर असं सारण तिने भरलेलं आहे मोदकामध्ये. आता याच्यात सगळ्या पाकळ्या ना जोडून घेऊया. पाकळ्याही तिने अगदी छान तयार केल्या होत्या. व्हिडिओ बघून बघून ती शिकली आणि तिने बघा अगदी सुंदर अशा पाकळ्या मोदकांच्या तयार केलेल्या आहेत. सगळीकडून पाकळ्या तयार झाल्यानंतर वरच्या साईडला आपण त्याचं तोंड आहे ना अगदी व्यवस्थित बंद करून घ्यायचं. तळलेला मोदक करताना आहे ना अगदी व्यवस्थित आपल्याला त्याचं तोंड बंद करायचं आहे. नाहीतर आहे ना मोदक तळताना तिथून सारण बाहेर निघू शकतं. म्हणून बघा अगदी व्यवस्थित असं तोंड बंद करून छान असा मोदक तयार केलेला आहे. आता दुसराही मोदक मी तुम्हाला दाखवते तिने कसा तयार केला आहे ते. छोट्या साईजचा उंडा घेतला, तो लाटून घेतला. तुम्ही बघू शकता जास्त जाडही नाही आणि खूप पातळसर नाही. अशी लाटी तयार करून घेतली. नंतर त्याच्यामध्ये सारण भरलेलं आहे. भरपूर असं सारण भरलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि मोदकांना पाकळ्या बघा कशा केलेल्या आहेत. अगदी सुरेख अशा पाकळ्या तिने केलेल्या आहेत. आणि सगळीकडून पाकळ्या तयार केल्यानंतर वरच्या साईडने त्याला जोडलेलं आहे. आणि अगदी सुंदर आकाराचा अप्रतिम असा मोदक बघा तयार केलेला आहे. छान झाला आहे ना मोदक. अशाच पद्धतीने सर्व मोदक तिने करून घेतलेले आहेत.
मोदक एकदम करून घेतले आणि नंतर ते तळून घेतलेले आहेत. आता हे मोदक आपण तळून घेऊया. अगदी छान आकार आलेला आहे मोदकांना. गॅसची फ्लेम आहे ना मीडियम ठेवून हे मोदक खरपूस असे हे तळून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम आहे ना आपल्याला कमी सुद्धा नाही ठेवायची आणि खूप जास्तही नाही ठेवायची. आधी तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि नंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवून मोदक तळायचे. तुम्ही जर गॅसची फ्लेम एकदमच लो ठेवून मोदक तळले ना तर ते ना सुटूही शकतात, त्याशिवाय कच्चेही राहू शकतात, बाहेरूनच तळले जातील आणि आतून कच्चे राहतील. आणि गॅसची फ्लेम एकदम हाय ठेवली ना तर एकदमच करपून जातील पटकन मोदक, आतपर्यंत शिजणार नाही. म्हणून तेल आधी गरम करून घ्यायचं, त्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची, ती लो सुद्धा ठेवायची नाही आणि हाय सुद्धा ठेवायची नाही. अशा प्रकारे आपल्याला हे मोदक तळून घ्यायचे आहेत. आणि तुम्ही बघू शकता मोदक हे तळून झालेले आहेत आणि कलर बघा किती सुंदर आलेला आहे. अगदी छान असे मोदक तळून घेतलेले आहेत. अशाच पद्धतीने बाकीचे सर्व मोदक तळून घेऊया. तर बघितले ना तुम्ही, माझ्या मुलीने तयार केलेले मोदक अतिशय सुरेख झालेले आहेत. खूप खुसखुशीत होतात हे मोदक. त्याचबरोबर सारणही खूप चविष्ट झाल्यामुळे मोदकही खायला अतिशय चविष्ट लागतो. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे मोदक नक्की बनवा. तुम्ही बनवलेले मोदक सुद्धा अगदी खुसखुशीत होतील, त्याचबरोबर चविष्टही होतील. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? आवडली आहे ना? आवडलीच असणार, कारण मोदक झालेच आहेत इतके छान. तुम्ही बघू शकता, दिसतानाच ते किती खुसखुशीत दिसतायत आणि खायलाही खूप रुचकर लागतात. तर तुम्ही नक्की या पद्धतीने बनवा. आणि हो, हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका, शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि हो, बाजूची बेल आयकॉनही प्रेस करा. यामुळे काय होईल, तुम्हाला आपल्या चॅनलवरील नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन हे लगेचच मिळेल. तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरू नका. अशीच मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन.